खूप दिवसापासून कणकेश्वर मंदिरामध्ये जायची इच्छा होती. सो आज ठरवलं, काहीही झालं तरी कणकेश्वर मंदिरामध्ये मात्र जायचं. सो सकाळी 9:15 वाजता आम्ही तिथे पोचलो, कारण की आम्ही घरातून सुद्धा लवकरच निघालेलो. साधारण 650 पायऱ्या आहेत. जर तुम्हाला म्हणजे जास्त चढायची वगैरे सवय नसेल तर तुम्हाला थोडं म्हणजे अवघड जाऊ शकतो, आणि जर का तुम्हाला चढायची सवय असेल तर तुम्ही लवकरसुद्धा पोचू शकतात. आम्हाला जवळजवळ 1.5 तास लागले, कारण की आमच्यासोबत मम्मी पप्पासुद्धा होते. सो थोडा बसूनच आम्ही म्हणजे पुढे निघालो. इथे सगळी दमलेली, सो थोडा वेळ बसलो आणि म्हटलं नंतर निघावं. मग युवांशसुद्धा बसलेला. युवांश बघा आता कसा बघतोय. आणि त्याच्यानंतर मग दोघंजण आलेलो. म्हटलं थोडीशी जोड्याने पण व्हिडिओ बनवावी, म्हणून थोडीशी व्हिडिओ बनवली. आणि खरंच इतकं सुंदर वातावरण होतं ना. जर का तुम्ही अलिबागला आलात ना तर नक्की कणकेश्वर मंदिरामध्ये या, कारण की असं निसर्गरम्य वातावरण आहे तिथे आणि छानच वाटतं. म्हणजे सुंदर असं शंकर बाप्पाच्या ठिकाणी कुठेही जा तुम्हाला छानच वाटेल. आणि युवी काय ऐकत नव्हता. युवी खूप जास्त मस्ती करत होता, नुसता धावत होता इकडनं तिकडनं, कारण का त्यालासुद्धा खूप आवडतं असं जाण्यासाठी. असं कुठं जायचं बोललं का तो एक्सायटेड खूप असतो. आणि मग तो थोडा दमला, कारण का त्या धावलाच तेवढा. आणि नंतर बोलला डॅडींना की नाही डॅडी आता मला उचलूनच घ्या. मग डॅडींनी पण काय घेतलं उचलून. बघ कसा हसतोय. म्हटलं उचलून घेतलंय म्हटल्यावर थोडीशी व्हिडिओ तर बनवायलाच पाहिजे. आणि मग त्यांना नंतर बोलले की नाही आत्ता युवांशला थोडा वेळ खाली ठेवा, कारण का कंटिन्युअस उचलणंसुद्धा शक्य नाही आहे, खूप जास्त लांब आहे. आणि मग तो चालायला लागला. आणि त्याच्यानंतर मग तो मला विचारत होता की मम्मा आपण कधी पोचू, कारण का तो सुद्धा दमलेला. मी त्याला बोलले थोडंच आहे, आता आपण पोचू. नंतर जशी त्याला ती कमांड दिसली कणकेश्वर मंदिराची, तेव्हा तो खूप खुश झाला, कारण की आता पोचलेलो. सो जास्त चढायचं नव्हतं, सो तो खुश झाला. हा आहे कणकेश्वर महादेवाचं मंदिर. आणि त्याच्या ठिकाणी एक म्हणजे कृष्ण बाप्पाचं आणि बलराम बाप्पाचा सुद्धा छोटंसं मंदिर आहे. युवी गेला आणि तिथे आधी पाया पडून आला. आणि नंतर मग आम्ही कणकेश्वर शिवबाप्पाचे शंकर बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी निघालो. तिथे अजिबात गर्दी नव्हती, म्हणजे कोणीही नव्हतं. खूप सुंदर असं दर्शन वगैरे झालं, पाया वगैरे पडलो. आणि तिथे थोडा वेळ नंतर मग बसलो, म्हणजे मनाला पण थोडीशी शांतता लागते, छान वाटतं असं बसून. आणि मग निघालो तर तिथे कुंडसुद्धा आहे. मग युवीला तिथे पाय वगैरे धुवायचे होते, आम्हीसुद्धा धुतले. पण युवीला बोलली की सावकाश धु, कारण का तिथे चिकटसुद्धा खूप होता. सो त्याला बोलली नीट सावकाश धु. आणि मग खाली जाण्यासाठी निघालो तर हा युवी काय नीट चालत नव्हता, नुसतं धावतच होता. बघा त्याची एनर्जी लेवल. कधी कधी विचार करते एवढ्याशा मुलांमध्ये इतकी एनर्जी लेवल कशी. म्हणजे माझ्याच असं नाही, सगळे लहान मुलांमध्ये हल्ली खूप हुशार असतात आणि एनर्जी लेवलसुद्धा खूप असतात. म्हणजे ते चढायला वगैरे अशा कंटलत नाही. आणि मग थोड्या वेळानंतर आम्हाला दिसल्या वडाच्या पारंब्या दिसल्या, तर लहानपणाचीच आठवण आली. आम्ही लहानपणी ना असे खूप वडाच्या पारंब्यांना असे झोके घ्यायचो. युवी प्रयत्न करत होता पण त्याला काही जमले नाही. मग तो बोलतो की जाऊ दे मम्मा, आपण खाली जाऊ चल. आणि जसं आम्ही गाडीत बसलो तेव्हा थोडा पाऊस चालू झाला. युवी खूप खुश झाला. आणि आम्हाला अलिबागला पण जायचं होतं बीचवर. त्याच्यानंतर इतका जोरात पाऊस आला, खूपच पाऊस पडायला लागला. आणि मग आम्ही किहीम बीचला पोचलो. बीच बोलला का युवीचं जीव का प्राण, म्हणजे त्याला खूप जास्त आवडतात बीचेस. बोललं का त्याला एक्साइटमेंटसुद्धा तेवढीच असते. मग त्याच्या आधी कपडे चेंज केले आणि म्हटलं जा आता भीज. त्याला आवडतं पण तेवढंच. तो काय ऐकतच नव्हता, उड्याच मारत होता. आणि त्याच्यामध्ये जरा भरतीची सुद्धा वेळ होती, सो जरा भीती पण वाटत होती, कारण की लाटा खूप जोरजोरात येत होता. त्याच्यामुळे युवीला काय मी एकदम जास्त लांब म्हणजे जाऊन दिलं नाही. त्याला म्हटलं इथेच बस आणि इथेच खेळ थोडासा, पण तो काय ऐकतच नव्हता. कारण का त्याला आवडतं एवढं ना की त्याला म्हणजे खूपच आवडतं. बघा कसा खेळतोय. आणि त्याच्यानंतर मग मी पण केली त्याच्यासोबत, थोडंसं म्हटलं भिजावं, मला पण आवडतं. आम्ही दोघंच जणं थोडी भिजतो, पण आमचे ते कधीच नाही भिजत, कारण की त्यांना काय असं एवढं आवडत नाही भिजायला वगैरे. ते फक्त आणि फक्त तिथे उभे राहतात. आणि मग त्याच्यानंतर थोडेसे फोटोज वगैरे काढले, व्हिडिओज वगैरे काढले. आणि त्याच्यानंतर मग तिथेच थांबलेली. मी इतकी भिजली, खूप जास्त आहे बघा, खूप जास्त भिजलेली मी ॲक्च्युली, कारण का पाऊसच तेवढ्या जोरामध्ये आलेला, म्हणजे असं मुसळधार पाऊस आलेला, खूप जोरात पाऊस होता तिथे.
त्याच्यानंतर मग आम्ही निघालो आणि युवीच्या आधी कपडे चेंज करून घेतले, कारण की म्हटलं याला ताप वगैरे नको यायला. मग ह्याच्या आधी कपडे चेंज केले आणि मग नंतर निघालो दुसऱ्या बीचवर. मग वर्सोली बीचला गेलो. तेव्हापर्यंत माझ्या फोनची अख्खी बॅटरी डाऊन झालेली. सो तिथे एवढे काय असे व्हिडिओज वगैरे बनवायला मिळाले नाही आणि फोटोज वगैरे पण नाही काढले, कारण की जास्त म्हणजे डायरेक्टच बंदच झालेला फोन. मग थोडेसे त्यांच्या फोनमध्ये काढले थोडे फोटोज. व्हिडिओज बनवायला जास्त मिळाल्या नाही. मग थोडे फोटो काढले आणि मग निघालो घरी जाण्यासाठी. ओके, थँक्यू. बाय बाय.